सुचवलेलं आहे की वेतनेतर अनुदान शाळांना मिळत नाही, पण जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत तर त्या शाळांच्यामध्ये किंवा महानगरपालिका तर इथे नाही आहे, पण नगरपालिकेच्या कुठे शाळा असतील तर आपल्या DPCमध्ये 3% निधी हा महिला बालविकासासाठी वापरावा असा निर्णय झालेला आहे, 3 ते 5%. तर त्या निधीमधून अशा जिल्हा परिषद आणि याच्या शाळांमध्ये CCTV मुलींच्या शाळेत लावता येतील जिथे निधीचा अडचण काय असेल. खरं तर ते शिक्षण विभागानेच ते स्वतःच्या बजेटमधून करून दिलं पाहिजे, पण नसेल होत तर ते करता येईल. अधिक जिथे वेतनेतर अनुदान नाही आहे आणि त्याच्यामुळे ज्या शाळांच्याकडे त्यांना शक्य नाही आहे त्यांना CCTV बसवण्यासाठी CSRमधून किंवा त्यांच्या स्वनिधीमधून ते खर्च करू शकतात. मुद्दा फक्त CCTV बसवायचा नाही आहे. आता जे शिक्षण विभागाने परिपत्रक काढलेलं आहे की तुम्ही त्याचं मॉनिटरिंग केलं पाहिजे. त्याच्यामध्ये दर आठवड्यामधून 2दा-3दा शिक्षकांनी आणि महिला शिक्षकांनी पाहिलं पाहिजे काय घडतंय ते, आणि त्याच्यात जर का चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्याच्यावरती ताबडतोब लक्ष दिलं पाहिजे. माझं तर म्हणणं उलटं असं आहे की शाळा चालू असताना कंटिन्युअस मॉनिटरिंग कोणीतरी केलं पाहिजे, कारण ते समोर एका बाजूला बघता येतं काम चालू असताना, असं नाही आहे की ते बघता येत नाही. त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रत्येक जिल्ह्यामधल्या तालुक्यातल्या शिक्षण अधिकाऱ्यांनी युद्ध पातळीवर मोहीम घ्यावी असं मला वाटतं.